स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सुरू आहेत, पण त्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयामध्ये एक याचिका दाखल झाली आहे। त्या याचिकेवरती मागच्या आठवड्यात सुनावणी झाली आणि तिथे काही जे स्टेट ऑथॉरिटीज आहेत त्यांना नोटिसेस जे देण्यात आलेत। माझ्याबरोबर याचिकाकर्ता स्वतः विकास गवळी आहेत, ह्यांच्याकडून जाणून घेऊया। सर, नेमकं तुमची आत्ताची याचिका काय आहे? कारण की लास्ट टाइम तुम्ही जेव्हा याचिका दिलेली त्यानंतर सुप्रीम कोर्टाने काही जे निर्देश दिलेले, सुप्रीम कोर्टाने आपल्याकडून स्वतः ऑर्डर दिलेलं आणि या सगळ्यांच्या पुढे जाऊन हे सांगितलं गेलं की निवडणुका घ्या। नेमकं तुमची पहिले याचिका आहेत का काय त्यावरती लाईट? मी संपूर्ण जो घटनाक्रम आहे तो आपल्या माध्यमातून महाराष्ट्राला सांगू इच्छितो। सगळ्यात पहिले 4 मार्च 2021 विकास किसनराव विरुद्ध महाराष्ट्र शासन या केसमध्ये जो निकाल आला होता, त्या निकालामध्ये 2010 सालचं जे के कृष्णमूर्तीचं डिसिजन आहे, त्या डिसिजनमध्ये जी ट्रिपल टेस्ट पूर्ण करा असं सांगितलं होतं, तोच आदेश आमच्या विकास किसनराव गवळी केसमध्ये झाला होता। आणि त्यानुसार ओबीसीला जर तुम्हाला रिझर्वेशन द्यायचं असेल, रिझर्वेशन देऊ शकता, परंतु रिझर्वेशन जर द्यायचं असेल तर तुम्हाला ट्रिपल टेस्ट ही पूर्ण केली पाहिजेत। आणि ट्रिपल टेस्ट म्हणजे काय हे समजून घ्या। डेडिकेटेड कमिशन अपॉइंट करणं आणि डेडिकेटेड कमिशनच्या माध्यमातून ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा करणं, ओबीसीचा इम्पेरिकल डेटा जमा झाल्याच्या नंतर SC ST OBC तिन्ही मिळून आरक्षण हे 50% मर्यादेत राहील त्या पद्धतीनं देणं, ही झाली ट्रिपल टेस्ट। आणि ही ट्रिपल टेस्ट बाठिया कमिशनमध्ये राज्य सरकारच्या माध्यमातून जो कमिशन नेमला होता ते पूर्ण होऊन तो अहवाल 7/7/2022 रोजी सर्वोच्च न्यायालयामध्ये सादर झाला होता। आता मुद्दा थोडक्यात लक्षात घ्या की 4 मार्च 2021 ते 7/7/2022 या कालावधीमध्ये ओबीसीचं रिझर्वेशनच अस्तित्वात नव्हतं, कारण ट्रिपल टेस्ट नव्हती। आणि सर्वोच्च न्यायालयानं ह्या 4 महिन्यात निवडणुका घेण्याचा जो आदेश केला होता राहुल रमेश वाघमध्ये, तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे मी थोडक्यात तुम्हाला वाचून दाखवतो। द रिझर्वेशन शॅल बी प्रोव्हाइडेड टू द ओबीसी कम्युनिटीज ॲज पर द लॉ ॲज इट एक्झिस्टेड इन द स्टेट ऑफ महाराष्ट्र प्रायर टू 2022 रिपोर्ट ऑफ द बाठिया कमिशन। म्हणजे बाठिया कमिशनच्या अगोदर जो कायदा अस्तित्वात आहे त्या कायद्यानुसार तुम्ही निवडणुका घ्या। इथे कुठं म्हटलं आहे का ओबीसीला तुम्ही 27% आरक्षण द्या, 30% द्या, 50% द्या का देऊ नका? जो कायदा अस्तित्वात आहे, म्हणजे याचा अर्थ काय आहे की 4 मार्च 21 ते 2022 या कालखंडात ओबीसी रिझर्वेशनच नाही। मग नसताना तुम्ही ओबीसीला रिझर्वेशन दिलं आणि त्याच्यामध्ये शेवटचा परत एक मुद्दा काय सांगितलं की द इलेक्शन शॅल बी हेल्ड सब्जेक्ट टू आउटकम ऑफ दिस पिटिशन। म्हणजे जर ह्याच्यामध्ये एखाद्या वेळेला चुकीचा निर्णय समोर आला, कोणी कोर्टात गेलं आणि कोर्टाच्या हा जर विषय लक्षात आणून दिला की ओबीसीचं रिझर्वेशन नसलेल्या पिरियडमध्ये ओबीसीचं रिझर्वेशन द्यायचा यांनी कार्यक्रम केलेला आहे, राज्य निवडणूक आयोगानं असेल, ग्रामविकास विभागानं असेल किंवा नगरविकास विभागानं असेल, तर मग अशा परिस्थितीत हे दिलेलं रिझर्वेशन ओबीसीचं अवैध ठरेल। आणि त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ह्या सगळ्या लोकांची पदं खारिज होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता राज्य निवडणूक आयोगानं सुद्धा कसा गेम खेळला तुम्हाला थोडक्यात सांगतो। सर, मी 1 मिनटं याच मुद्द्यावरती येत होती। 1 मिनटं, हे जे सांगितलं गेलं आहे, जेव्हा सुप्रीम कोर्टाने हा निर्णय दिला तेव्हा सुप्रीम कोर्टाने हे सांगितलं की निवडणुका तुम्ही घेऊन टाका, कारण की निवडणुका खूप वेळापासून रखडता आहे। नेमकं जेव्हा तुम्ही हे सांगतायत की 2022च्या पहिले जे आहे ओबीसी रिझर्वेशन, म्हणजे त्या कालावधीत ओबीसी रिझर्वेशन नव्हतंच, जेव्हा तुम्ही हे सांगतायत तर हा कुठे ना कुठे मिसलेड केलं गेलं का सर्वोच्च न्यायालयाला, राज्य निवडणूक आयोग किंवा जे पण तेव्हाचे जे अकाउंटेड ऑथॉरिटीज होते? हे बघा, आता विषय असा आहे की 2010चं के कृष्णमूर्तीचं 5 जजेसचं घटनापीठाचा निकाल आणि 3 जजेसचा विकास किसनराव गवळीच्या केसमधला निकाल 2021चा, हे दोन्ही निकाल आजच्या घडीला अस्तित्वात आहेत। घटनापीठाचा निकाल म्हणजे एक प्रकारे कायदा असतो आणि तो कायदा अस्तित्वात असताना सुद्धा यांनी दुसऱ्या प्रकारे हा जो मधला मार्ग काढून ओबीसीला 27% आरक्षण देण्याचा जो प्रकार केला तो ओबीसीच्या दृष्टीनं अतिशय घातक आहे। उद्या जर ह्यावर कोणी सर्वोच्च न्यायालयामध्ये हा विषय मांडला की जर तुमचं ओबीसी रिझर्वेशनच त्यावेळेस अस्तित्वात नव्हतं, मग तुम्ही ओबीसी रिझर्वेशन कशाच्या आधारावर दिलं, कायद्याला बाजूला सारून तुम्ही ही प्रक्रिया केली, असा जर मुद्दा त्या ठिकाणी आला तर सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणानं ओबीसीच्या पदाला बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्याचं कारण असं, हाच अशाच प्रकारचा मुद्दा
2021च्या वेळेला सुद्धा समोर आला होता. 2019च्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 5 जिल्हा परिषदा धुळे, वाशिम, नंदुरबार, अकोला आणि नागपूर ह्या ज्या निवडणुका झाल्या होत्या त्या आदेशामध्ये सुद्धा हीच परिस्थिती होती आणि त्याच्यामध्ये ओबीसीचे 289 लोकांची पदं गेली होती. मग आज 4300 लोक सध्याच्या परिस्थितीत अडचणीत आहेत. त्यासाठी मी ही याचिका दाखल केलेली आहे. त्याचं कारण असं, मी सुद्धा ओबीसी आहे आणि माझे ओबीसी निवडून आल्याच्या नंतर जर उद्या एखाद्या निर्णयानं किंवा चुकीच्या प्रक्रियेमुळे घरी बसत असतील तर त्यांचं पद जाऊ नये ह्याच्यासाठी एक माझं नैतिक जबाबदारी म्हणून मी सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली आहे. बरं, तुम्हाला आता काय एक होपफुल आहे, काय एक आशा वाटते की नेमकं काय होणार? कारण की तुम्ही हा जो मुद्दा सांगितला आहे ते आता लॉच्या हिशोबी वगैरे ते सुप्रीम कोर्ट बघणार आणि तुमची जी युक्तिवाद असेल त्यावरती डिपेंडेंट असणार. पण हे कुठे ना कुठे एक मोठा निर्णय हा पण होऊ शकतो की स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होत आहेत तेही कुठे ना कुठे थांबू शकतात, असंही हा मोठा एक डिसिजन होऊ शकतो. हे बघा, ओबीसी कॅटेगरीतून जर उद्या लोक निवडून आले आणि त्यांचे काही कारणानं किंवा कुठल्या एखाद्या चुकीच्या प्रक्रियेमुळे जर पदं गेले, त्यापेक्षा ही प्रक्रिया 4 दिवस पुढे ढकलल्या गेली तर चालते. पण जे काही करायचं ते नियमाला धरून आणि उद्या त्यांच्या पदाला कुठल्याही प्रकारची बाधा पोचू नये ह्या दृष्टीनं ह्या सगळ्या प्रक्रिया होणं गरजेचं आहे. असं आजच्या एकंदरीत सगळ्या प्रक्रियेवरून मला एक सर्वोच्च न्यायालयावर विश्वास आहे की ह्या अगोदरसुद्धा त्यांनी योग्य निर्णय दिलेले आहेत. आजसुद्धा ओबीसीच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय निश्चितपणानं यांचं भवितव्य टांगणीला लागू देणार नाही. ओबीसीमध्ये निवडून आलेल्या उमेदवारांचं त्यांना कुठेतरी दिलासा आज सर्वोच्च न्यायालयामध्ये आमच्या केसमध्ये मिळेल अशी मी सर्वोच्च न्यायालयाकडनं अपेक्षा करतो. नेमकं सर, आता सुनावणी कधी होणार आहे आणि तुम्हाला कोण रिप्रेझेंट करणार आहे सुप्रीम कोर्टात, आणि हां नेमकं काय आमच्या याचिकेमध्ये आमचे AOR अमोल करांडे यांनी ही याचिका दाखल केलेली आहे आणि ॲडव्होकेट विकास सिंग हे आमचे वकील आहेत. मागच्या वेळेसही त्यांनीच बाजू मांडली होती आणि त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयानं या सगळ्या प्रकरणावर त्या विभागाला नोटीससुद्धा इश्यू केलेल्या आहेत. त्या नोटीससुद्धा सर्व झालेल्या आहेत. त्यांचेसुद्धा रिप्रेझेंटेटिव्ह आज या ठिकाणी येण्याची शक्यता आहे आणि त्या ठिकाणी आमनेसामने हा सगळा फैसला होईल आणि ही कुठेतरी प्रक्रिया चुकीची आहे का बरोबर आहे हे त्यांच्याकडनं ते एक्झामिन करणार होते, त्या संबंधित डिपार्टमेंटकडनं, की बाबा याचिकाकर्त्याचं म्हणणं खरं आहे का खोटं आहे हे तपासायचं असं त्यांनी 14 तारखेला म्हटलं होतं आणि त्या दृष्टीनं त्या नोटिसेस इश्यू केल्या होत्या. आज निश्चितपणानं आम्हाला कुठेतरी दिलासा मिळेल असं एक मला सर्वोच्च न्यायालयाच्या आपल्या बेंचकडनं अपेक्षा आहे. ओबीसी आरक्षण च्या रूल ऑफ लॉमध्ये काय बसतं, नेमकं काय नाही बसत, तसं स्थानिक स्वराज्य संस्था सध्या ज्या सुरू आहेत ते त्यात नेमकं काय घडतं या सगळ्या गोष्टींना घेऊन आज जे आहे सगळ्यांचं लक्ष सर्वोच्च न्यायालयात आहेत. विकास गवळी आहेत जे याचिका करतायत, त्यांना वाटतं की त्यांना न्याय मिळणार आहे. ओबीसी आरक्षणच्या संदर्भात जे एक लूप होल्स दिसून येत आहेत किंवा एक जे गोंधळ दिसून येत आहे आज तरी त्याला क्लॅरिटी मिळेल आणि असं समजून येत आहे. दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट शुभाशिष बरोबर मी उर्वशी खोना, झी मीडियासाठी.